वेलकम ऑल। आज का जो ये प्रोग्राम है, वन डे वर्कशॉप ऑन नेशनल डिजिटल लाइब्रेरी ऑफ इंडिया, ये प्रोग्राम लाइब्रेरी डिपार्टमेंट और करियर गाइडेंस एंड कॉम्पिटिटिव एग्जाम सेल की ओर से आयोजित किया गया है, जिसमें आपको नेशनल डिजिटल लाइब्रेरी ऑफ इंडिया के बारे में कई बातें बताई जाएंगी, विच इज़ यूजफुल फॉर करियर, बायोडाटा एक्सटेंशन एंड स्पेशली फॉर द फाइनल ईयर स्टूडेंट्स ऑफ आर्ट्स एज वेल एज साइंस। इसीलिए सभी स्टूडेंट से ये रिक्वेस्ट है कि आप लोग जो नहीं ज्वाइन हुए हैं उन्हें भी एक बार फिर से इन्फॉर्म करें, और रजिस्ट्रेशन करना ज़रूरी है। इसलिए बीच में भी हम रजिस्ट्रेशन लिंक फॉरवर्ड करेंगे, तो जिन्होंने वो मिस किया है वो रजिस्ट्रेशन दोबारा कर सकते हैं इस प्रोग्राम के लिए। इस प्रोग्राम में नेशनल डिजिटल लाइब्रेरी ऑफ इंडिया के बारे में इंफॉर्मेशन दी जाएगी, साथ ही आपको बताया जाएगा कि किस तरह से इसमें रजिस्ट्रेशन करना है, लॉगिन करना है और कैसे इसका फुल बेनिफिट लिया जा सकता है। इसके कई सारे प्लस पॉइंट्स हैं जो आर्ट्स एज वेल एज साइंस दोनों स्ट्रीम के स्टूडेंट्स के लिए बहुत ही यूजफुल होने वाले हैं। यहाँ पर हमें करियर गाइडेंस एंड कम्पिटिटिव एग्जाम सेल के कोऑर्डिनेटर मिस्टर एवी चकनाटोआ सर आपको नॉलेज डिलीवर करेंगे इस टॉपिक पर। साथ ही जो लाइब्रेरियन फैकल्टी हैं, मिस एन ए जोशी मैडम, वो भी रजिस्ट्रेशन प्रोसेस को इजीली एक्सप्लेन करेंगी ताकि आपको हेल्पफुल हो। प्रोग्राम के एंड में आप इसमें रजिस्टर भी कर सकते हैं और लास्ट में आपको फीडबैक लिंक दी जाएगी, जिसमें आपको सारा एक्सपीरियंस बताना है कि किस तरह से प्रोग्राम आपको कैसा लगा, ये यूजफुल था नहीं था, और क्या आप इंटरेस्टेड हैं आगे रजिस्ट्रेशन करने के लिए। सो ये ओवरऑल एजेंडा हो गया प्रोग्राम का। अब ज़्यादा टाइम ना लेते हुए मैं इनवाइट करना चाहूँगी जो गेस्ट हैं, कोऑर्डिनेटर करियर गाइडेंस एंड कॉम्पिटिटिव एग्जाम सेल मिस्टर ए वी चकनापुरा सर, to express his views over NDLI. Thank you, Poonam ma'am. Hope I am audible to all of you. Welcome you all in this one-day workshop on National Digital Library organized by Department of Library and Competitive Exam Cell, Chintamani College of Arts and Science, Gunpipri. Sir, I think most of us are comfortable in Marathi and English, so I will try to explain the things in these two languages. Okay. First of all, I just want to check whether all of you can see my screen on your screen or not. Please comment in message box for confirmation की माझी जी स्क्रीन आहे ते तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की नाही, बिकॉज आय नीड टू प्रेझेंट माय स्क्रीन फॉर प्रेझेंटेशन. दिस इज इम्पॉर्टंट की माझी स्क्रीन जी आहे ते तुमच्या स्क्रीनवर दिसली पाहिजे. प्लीज कन्फर्म द फॅक्ट बाय सेइंग येस और नो in chat box whether my screen is visible. Okay. Okay, good. So without wasting any more time, I am presenting some important facts about National Digital Library, some introductory facts about National Digital Library. So have a look at it, okay? So first of all, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की लायब्ररी म्हणजे काय, राईट? लायब्ररी ही काही नवीन टर्म किंवा नवीन गोष्ट नाही आहे कुणाचसाठी, बरोबर? आता लायब्ररी वेगवेगळ्या प्रकारची असते, बरोबर? आपण जनरली महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा हायर रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये ज्या लायब्ररीचा वापर करतो ती म्हणजे बुक्स असलेली लायब्ररी, बरोबर? आणि एक टिपिकल ट्रेडिशनल लायब्ररी जेव्हा आपण एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं तर ते कसं असतं, जी स्क्रीनवर तुम्हाला दिसते असं एक टिपिकली लायब्ररी आपल्याला दिसत असते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये, कॉलेजेसमध्ये वगैरे, जिथे काय असतात, खूप साऱ्या रॅक्स असतात, एक सिटिंग एरिया असतो, जसं आपल्याही महाविद्यालयामध्ये लायब्ररी आहे, छोटी का असेना, बरोबर? तिथे सिटिंग एरिया सुद्धा आहे.
तुम्ही बुक्स घेता, इश्यू करता, तिथे रीड करता, परत करता. हे टिपिकल ट्रेडिशनल लायब्ररी जी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा एक त्याची रिप्रेझेंटेटिव्ह इमेज दिसतीये. आता आपण आज जो इथे वर्कशॉप ऑर्गनाइज केलेला आहे त्याचं नावच आहे डिजिटल लायब्ररी, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, राईट. तर डिजिटल लायब्ररी म्हणजे काय बघा, एक रिप्रेझेंटेटिव्ह इमेज तुमच्या स्क्रीनवर इथे यावेळी दिसतीये. त्याचं टॅगलाईन खाली काय लिहिलंय, डिजिटल लायब्ररी एनी टाइम एनीवेअर. ही बेसिक थीम आहे डिजिटल लायब्ररीची. खरं म्हणजे की कुणालाही कधीही कुठेही केव्हाही कोणत्याही प्रकारे ऍक्सेसिबल असेल अशी लायब्ररी म्हणजे डिजिटल लायब्ररी. ठीक आहे ना. आता हे जे चित्र तुम्हाला खाली दिसतंय ते बेसिकली पूर्णपणे डिजिटल लायब्ररीचं नाही आहे, ते पार्शियली डिजिटल लायब्ररीचं आहे, जिथे बुक्सच्या रॅकच्या जागी काय आहे, खूप सारे असे कम्प्युटर्स ठेवलेले आहे. पिक्चर तेवढंसं क्लिअर कदाचित नसेल, बट बुक्सच्या ठिकाणी तुम्हाला त्या लायब्ररीत काय दिसतंय ना, खूप सारे असे कम्प्युटर्स लावलेले आहेत, खूप सारे टेबल आणि खूप सारे लोक एका वेळी बसू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्या प्रत्येक कम्प्युटरमध्ये ना हजारो बुक्स तिथे स्टोअर आहेत, ज्याला तिथे यूज करणारा व्यक्ती जो आहे तो ऍक्सेस करू शकतो. परंतु या लायब्ररीमध्ये पण एक डिसएडव्हान्टेज आहे, तो हा की या ठिकाणी त्या व्यक्तीला यावं लागेल, त्या कम्प्युटरमध्ये लॉग इन करावं लागेल आणि मग तो ऍक्सेस करू शकतो त्या बुक्सला. पण आपण आज इथे जी लायब्ररी बद्दल बोलणार आहोत, जे म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी, त्याच्यासाठी तुम्हाला इथे अशा ठिकाणी येऊन कम्प्युटरमध्ये ऍक्सेस करायची पण गरज नाहीये. तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये, घरच्या घरी सुद्धा ही लायब्ररी जी आहे ती कधीही 24 तासातून कधीही काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. तिथल्या रिसोर्सेसचा तुम्हाला फायदा तुम्ही घेऊ शकता. हे याची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणू शकतो आपण, प्लस पॉइंट आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचा. ठीक आहे. तर याच्या एक्झॅक्ट डिटेल्स बद्दल बोलायचं झाल्यास, एक हिस्ट्री जर आपण बघितली तर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया जी आहे ती फॉर्मली पायलट स्केलवर मे 2016, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पॉइंट वाईज मॅनर मध्ये, मे 2016 मध्ये ही पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली, बट ऑन अ पायलट स्केल, म्हणजे फुल्ली फंक्शनल नव्हती. परंतु फायनली 19 जून 2018, 19 जून 2018 मध्ये तेव्हाचे तत्कालीन जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर होते प्रकाश जावडेकर, मिस्टर प्रकाश जावडेकर, त्यांनी देशाला ही जी नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे ती डेडिकेट केली. ठीक आहे ना. आणि तेव्हापासून आजतागायत ह्या लायब्ररीमध्ये हजारो लाखो बुक्स ज्या आहेत, रिसोर्सेस जे आहेत ते ऍड केल्या गेल्या आहेत आणि त्याचा फायदा करोडो युजर्स जे आहेत ते उचलत आहेत. आणि रोज नवीन युजर्स जे आहेत ते ऍड होत आहेत या लायब्ररीच्या युजर बेसमध्ये. तर ही जी नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे ती बेसिकली कोण स्पॉन्सर करते, जर आपण हे बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, जे आपलं शिक्षा मंत्रालय आहे, ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतो, त्याच्या थ्रू ही जी लायब्ररी आहे ती स्पॉन्सर आणि रन केल्या जाते. आणि याचा जो टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट आहे, ठीक आहे ना, याचा जो टेक्निकल आस्पेक्ट आहे, म्हणजे सॉफ्टवेअर म्हणा किंवा याला डेव्हलप करण्यापासून तर याला मेंटेन करण्याचं जे काम आहे ते एका आपल्या देशातल्या नावाजलेल्या संस्थेमार्फत केलं जातं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, IIT खरगपूर, जी भारतातली सगळ्यात जुनी IIT आहे. दिस इज ओल्डेस्ट IIT इन द इंडिया, फर्स्ट IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, खरगपूर, त्यांच्याद्वारे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी डेव्हलप केल्या गेली आणि ही मेंटेन सुद्धा त्यांच्याच द्वारे केल्या जाते. आणि जर याचं कम्प्लीट डिटेल्स जर आपण बघितलं तुम्हाला थर्ड पॉइंट मध्ये दिसेल की नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया वॉज डेव्हलप्ड अंडर नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला NMEICT असं म्हणतात. त्याच्या थ्रू गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन द्वारा ही जी नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आहे ती रन केल्या जाते, मेंटेन केल्या जाते. आता त्याच्या फर्दर डिटेल्स जर आपण बघितल्या तर तुम्ही पॉइंट वाईज मॅनर मध्ये वाचू शकता. मी सांगतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर कळेल की
ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी म्हणजे याचा जो हेतू आहे नॅशनल डिजिटल लायब्ररीचा तो काय आहे, कलेक्ट अँड कोलेट मेटा डेटा फ्रॉम सेव्हरल नॅशनल अँड इंटरनॅशनल डिजिटल लायब्ररीज अँड अदर रिलेव्हंट रिसोर्सेस टू कन्स्ट्रक्ट अ व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ डिफरंट रिसोर्सेस. आता एवढं सगळं लिहिलं आहे याचा एकंदरीत अर्थ असा होतो की नॅशनल डिजिटल लायब्ररी जी आहे ती काय करते, वेगवेगळ्या फ्री रिसोर्सेस जे आहेत भारतातले आणि भारताबाहेरचे त्यांना कलेक्ट करते, त्यांना एकत्रित आणते. दॅट इज व्हॉट कलेक्ट अँड कोलेट. आणि त्या रिसोर्सेसला सॉफ्टवेअरच्या मदतीने डिजिटली कन्वर्ट करते. मग ते एखादं टेक्स्टबुक असू शकतं, जसं की तुम्ही बघू शकता एखादी टेक्स्टबुक असू शकतं, आर्टिकल्स असू शकतात, व्हिडिओज असू शकतात, ऑडिओ बुक्स असू शकतात, लेक्चर्स असू शकतात किंवा वेगवेगळे दुसऱ्या प्रकारचे लर्निंग रिसोर्सेस असू शकतात. म्हणजे हे काय वेगवेगळे माध्यम, पुस्तक, आर्टिकल, व्हिडिओ, ऑडिओ बुक, लेक्चर सिरीज, हे काय वेगवेगळे माध्यम आहे ज्याच्यातून यूज करणाऱ्याला माहिती मिळते. दॅट इज व्हॉट वी कॉल लर्निंग रिसोर्सेस. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता एकंदरीत 60 विविध प्रकारचे जे आहेत ते लर्निंग रिसोर्सेस युजर जो आहे तो ऍक्सेस करू शकतो टू नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. वेगवेगळ्या प्रकारचे 60 प्रकारचे लर्निंग रिसोर्सेस तिथे अवेलेबल आहेत. आणि त्याच्या खाली जर तुम्ही बघाल तर याचा फायदा असा की हे जे लायब्ररी आहे ज्याला आपण नॅशनल डिजिटल लायब्ररी म्हणतो, ही अशा प्रकारे डेव्हलप करण्यात आली आहे, त्याचा युजर इंटरफेस अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की यूज करणाऱ्याला ती कमीत कमी एफर्ट्स मध्ये म्हणजे इझिली जी आहे ती वापरता येईल. म्हणजे त्याला पाहिजे असलेला जो रिसोर्स आहे तो त्याला इझिएस्ट वे मध्ये मिळेल. ठीक आहे ना. आणि भारतात विविध प्रकारचे लोक असतात, त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांच्या राहणीमान वेगळा आहे. मग या गोष्टीला लक्षात घेऊन जसा आपण मोबाईल वापरतो अँड्रॉइड मोबाईल, तर आजकाल अँड्रॉइड मोबाईल मध्ये पण बघा तुम्ही सेटिंग्स मध्ये जेव्हा जाता तेव्हा वेगवेगळ्या लँग्वेजेस चूज करण्याचा ऑप्शन असतो. म्हणजे आपला जो युजर इंटरफेस आहे तो आपल्याला इंग्लिशमध्ये तर वापरता येतोच, पण जर पाहिजे असेल तर मराठीमध्येही वापरता येतो, हिंदीमध्येही वापरता येतो, तमिळमध्ये वापरता येतो आणि खूप साऱ्या होस्ट ऑफ लँग्वेजेस मध्ये तो वापरता येतो. त्याच प्रकारे एखाद्या नॉर्मल वेबसाईटवर जर तुम्ही एखाद्या अमेरिकेच्या एखाद्या वेबसाईटवर गेला तर ती तुम्हाला इंग्लिश शिवाय दुसऱ्या भाषेमध्ये नाही वापरता येणार. बट नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचा हा एक बेनिफिट आहे की तुम्हाला सद्यस्थितीत तरी इंग्लिश वगळता, इंग्लिश सोडता 10 अशा सगळ्यात जास्त भारतात यूज केल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही त्याचं सेटिंग युजर इंटरफेसचं करू शकता आणि तिथली सगळी माहिती जी आहे ती त्या भाषांमध्ये येईल ना की इंग्लिशमध्ये येईल. तर इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. ठीक आहे ना. आणि या 10 भाषाच नाही राहणार आहे इथे, तर भविष्यात आणखी पण भाषा ज्या आहेत त्या युजर इंटरफेसला ऍड होतील आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये ही लायब्ररी जी आहे ती युजर्सला वापरता येणार आहे. ठीक आहे. आणि जर बुक्सचं म्हणाल, रिसोर्सेसचं म्हणाल, तर जवळपास 70 वेगवेगळ्या भाषांमध्ये, ठीक आहे ना, ह्या पर्टिक्युलर लायब्ररीमध्ये आजच्या डेटला बुक्स अवेलेबल आहेत आणि त्यांची संख्या जवळपास 7 करोड इतकी आहे. म्हणजे जवळपास 7 करोड डिफरंट लँग्वेजेस मधले बुक्स जे आहेत ते या नॅशनल डिजिटल लायब्ररीमध्ये करंटली अवेलेबल आहेत. आणि त्यातले जवळपास 1.5-2 लाख जे टायटल्स आहेत ते तर इंग्लिशमध्ये आहेत आणि बाकी करोडो टायटल्स जे आहेत ते मराठी, तमिळ, उर्दू, तेलुगू आणि वेगवेगळ्या भाषातले वेगवेगळे बुक्स तिथे तुम्हाला रिसोर्सेस तुम्हाला मिळतील. नॉट जस्ट बुक्स. बुक हा वन ऑफ द रिसोर्स आहे. व्हिडिओ पण रिसोर्स असू शकतो, ऑडिओ बुक पण रिसोर्स, सर्च थेसिस, एखादा रिसर्च पेपर सुद्धा रिसोर्स असू शकतो. ते तुम्हाला नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या प्लॅटफॉर्मवरून काय होईल अवेलेबल होईल. ऍक्च्युअली लास्ट पॉईंट जर तुम्ही बघाल तर ऍक्च्युअली तोच आहे की NDLI म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स युजर ग्रुप स्पेसिफिक सर्व्हिसेस. म्हणजे शाळेच्या मुलांसाठी, कॉलेजच्या मुलांसाठी, जॉब ॲस्पायरंटसाठी, रिसर्च करणाऱ्यांसाठी किंवा जनरल लर्नर्ससाठी, म्हणजे जे ज्यांना वाचनाचा शौक आहे अशा लोकांसाठी, म्हणजे प्रत्येक गटातल्या लोकांसाठी काय सर्व्हिस प्रोव्हाइड करते ही नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. आणि ही फायनल नाही आहे, याच्यामध्ये उत्तरोत्तर अजूनही
मॉडिफिकेशन्स होत आहे आणि जसं जसा वेळ समोर जाईल, जसं जसं युजर्स वाढतील, रजिस्ट्रेशन्स वाढतील, फीडबॅक्स येतील, तसं तसं ही आणखी काय होत जाईल, ऍडव्हान्स होत जाईल, आणखी चांगली होत जाणार आहे. तर काही युनिक गोष्टी, जर काही युनिक फॅक्ट्स आपण NDLIच्या एकत्रित करून बघितल्या की नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियामध्ये वेगळं पण काय आहे, ठीक आहे ना, की त्याच्यामध्ये युनिक गोष्ट काय आहे ही जर आपण बघितली तर एनलिस्ट बघा, एक एक बघा की नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी फॉर डिफरंट टाइप्स ऑफ एज्युकेशनल रिसोर्सेस. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणीहून, एकाच प्लॅटफॉर्महून अलग अलग प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल रिसोर्सेस जे आहे त्यांना तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्यानंतर सर्च रिझल्ट कॅन बी पर्सनलाइज. म्हणजे जसं तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन वरून वस्तू विकत घेताना फिल्टर लावताना की 1000 पर्यंतचीच वस्तू पाहिजे, मग 1000 पर्यंतचा फिल्टर, त्याच्यानंतर डिलिव्हरी या पिन कोडवर झाली पाहिजे, मग पिन कोड वाला फिल्टर, याच कलरचा शर्ट पाहिजे मग कलर वाला फिल्टर. तसंच इथे रिसोर्स सर्च करताना आपण वेगवेगळ्या फिल्टर्सचा वापर करू शकतो. आपलं जे सर्च रिझल्ट आहे ते पर्सनलाइज करू शकतो. म्हणजे एज्युकेशनल लेवलच्या बेसिसवर, डिफिकल्टी लेवलच्या बेसिसवर, लँग्वेजच्या बेसिसवर, टाईप ऑफ मीडियाच्या बेसिस. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ फाईल पाहिजे तर व्हिडिओचं सर्च होणार, ऑडिओ फाईल पाहिजे तर ऑडिओचं सर्च होणार, बुक पाहिजे तर बुकचं सर्च होणार. या प्रकारे आपण आपले सर्च रिझल्ट जे आहे ते पर्सनलाइज करता येतात. हे एक युनिक फीचर आहे NDLIचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ह्या एवढ्या करोडो बुक्सला ऍक्सेस करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी किंवा कोणत्याही प्रकारचं कॉस्ट इथे आपल्याला लागणार नाहीये. याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. मग रजिस्ट्रेशन जे आहे ते कोण करू शकतं, तर बघा, रजिस्ट्रेशन फॉर युजर्स इज ओपन फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. जगातलं या प्लॅटफॉर्मवर म्हणजे NDLI मध्ये रजिस्टर होऊ शकतं फ्री ऑफ कॉस्ट. मग तो इंडिव्हिज्युअल मेंबर असो किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनला बिलॉंग करणारा व्यक्ती असो, ठीक आहे ना. आणि या लायब्ररीमध्ये असलेले जास्तीत जास्त रिसोर्सेस हे सगळ्यांनाच ऍक्सेस करता येतात. फक्त काहीच असे रिसोर्सेस आहेत ज्यांना ऍक्सेस करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल रजिस्ट्रेशन लागतं, इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनला ते ऍक्सेस करता येत नाहीत. But most of the resources can be accessed by all, and not just accessed, you can download the content and use it offline also. This is one of more benefit that is not written here. Okay, that is provided by NDLI for all the users. आणि फायनली फायदा जो आधीच सांगितला की तुम्ही NDLI चे रिसोर्सेस जनरल वेब वरून, मोबाईल ऍपच्या थ्रू, कम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याचा वापर करून फक्त एक इंटरनेटची सुविधा असेल तर इझिली वापरू शकता, ऍक्सेस करू शकता, डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता कधीही आणि कुठेही. तर ही एक जनरल माहिती झाली तुमच्यासाठी जी नॅशनल डिजिटल ऑफ इंडिया डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया बद्दल तुम्हाला देणे होती. ओके, ती मी देण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्यात महत्वाचा जो टेक्निकल याची बाब आहे की रजिस्ट्रेशन कुठे करायचं, रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं, त्याच्यासाठी रिक्वायरमेंट्स काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये एक्सप्लेन केल्या जातील. तर ही जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुमच्यापर्यंत प्रॉपरली पोहोचली असेल अशी मी आशा करतो. आणि इथे हे जे माझं सेशन आहे ते मी इथे थांबवतो. मला सगळ्यांनी प्रॉपरली ऐकून घेतलं. यानंतरचंही सेशन तुम्हाला प्रॉपरली ऐकून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला टेक्निकल फॅक्ट्स थोड्याशा सांगितल्या जाणार आहेत. तर स्टे कनेक्टेड. ओके, थँक्यू. थैंक यू चकिनार पवार सर. अब इस प्रोग्राम में आगे आपको रजिस्ट्रेशन प्रोसेस और लॉगिन किस तरह करना है और क्या कैटेगरीज और टैब्स उस वेबसाइट में दिए हैं इसके बारे में जानकारी देंगी लाइब्रेरियन फैकल्टी मिस NA जोशी मैडम. मैडम प्लीज यू कैन प्रोसीड. धन्यवाद मॅडम. आणि मी अविनाश सरांचं खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी इथे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे नॅशनल डिजिटल लायब्ररीबद्दल इथे तुम्हाला माहिती दिली त्यांनी. आणि मी ग्रंथालय विभागातर्फे जेवढे इथे पार्टिसिपेंट जे इथे उपस्थित झालेले आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
आणि आता जो सरांनी जो पण पार्ट तुम्हाला सांगितला तो होता त्यांनी नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया याच्याबद्दल त्यांनी एक आउटलाईन तुम्हाला सांगितलेली आहे की हे काय आहे, याला कोणी चालू केलेला आहे, हा प्रोजेक्ट काय होता आणि हे कशासाठी आपल्यासाठी हे चांगलं आहे आणि आपण हे का बरं आपण ह्या नॅशनल डिजिटल लायब्ररीमध्ये आपण याचे मेंबर का झालो पाहिजे, याच्यासाठी सरांनी तुम्हाला आता भरपूर माहिती दिली आहे. आता मी तुम्हाला यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, मेंबर कसे होऊ शकाल याविषयी मी तुम्हाला माहिती देईल. तर हा तर आता स्क्रीन शेअर झालेली आहे आणि सर्वप्रथम जसं तुम्हाला तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या ह्या प्रेझेंटेशनला सुरुवात करते. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल याच्यात की याच्यात आपल्याला एनरोल कसं व्हायचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी पण थोडंसं तुम्हाला हे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आहे हे थोडंसं मी तुम्हाला सांगेल की हे का बरं आवश्यक आहे. तर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हे एक रिपॉझिटरी डिजिटल लायब्ररी आहे. रिपॉझिटरी म्हणजे तिथे जिथे आपण संग्रहण करून ठेवतो. संग्रहण कशाचं, तर ह्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियामध्ये एज्युकेशनल मटेरियल जितकं आहे ते डिजिटल स्वरूपात इथे सगळं संग्रहण करून ठेवले गेलेलं आहे. इथे रिपॉझिटरी असल्यामुळे इथे सगळं संग्रहण करून ठेवले गेलेलं आहे. आणि हे जे आहे हे एक सिंगल विंडो आहे. सिंगल विंडोचा अर्थ हा आहे की इथे तुम्हाला सर्व प्रकाराचं स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला एका जागेवर मिळते. तुम्हाला अजून वेगवेगळ्या साईटवर जायची काहीच आवश्यकता नाही आहे. एकदा जर का तुम्ही याचे मेंबर झाले, इथे तुम्ही रजिस्टर्ड होऊन गेले, तर तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. जसं की आपण म्हणत असतो की मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे. आता जर समजा आपण त्याचा खर्चही भरपूर येतो, पुस्तकं खूप महाग असतात, पुस्तकं आपण घेणं आपल्यासाठी शक्य नसते. पण इथे जे काही आहे ते सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे तुम्हाला ₹1 पण लागणार नाही आहे. पण जे आहे ते डिजिटल स्वरूपात आहे. याचा अर्थ आहे पण डिजिटल स्वरूपात असलं सुद्धा तरी पण इथे जे PDF वगैरे जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही आपली तयारी करू शकता असं. आणि जसं आपण स्टडी मटेरियल बद्दल पण आपण बोलतो की आपण कोणत्याही याच्यात गेलो तर सगळं इंग्लिशमध्येच उपलब्ध असते, त्याच्यामुळे आम्हाला त्रास येतो, आम्हाला ते समजत नाही तर आम्ही ते वाचू शकत नाही. पण इथे तो पण प्रॉब्लेम नाही आहे. इथे तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा सगळं मटेरियल अवेलेबल होते, इथे मराठीमध्ये पण आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं इथे सगळं उपलब्ध आहे. म्हणून आज आमचा हा जो घेण्याचा जो हेतू होता, हा वर्कशॉप घेण्याचा हेतू हाच आहे की हे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आम्ही पूर्ण तर नाही सांगू शकणार पण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकू, कारण की हे एवढं मोठं आहे हे तुम्हाला तिथे जाऊन स्वतःला ते सगळं तुम्हाला सर्च करावं लागेल, पाहावं लागेल आणि रोजच्या रोज तुमच्या रुटीनमध्ये हे सगळं आणावं लागेल, तेव्हा तुम्ही त्याचा पूर्णतः लाभ घेऊ शकता. तर आता मी तुम्हाला याच्यात कसं आपल्याला एनरोल व्हायचं ते सांगते. याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलच्या साईटवर जा. आपण गुगलवर जायचं, क्रोम ओपन करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे एक अशी स्क्रीन गुगलवर गेल्यावर इथे तुम्ही सरळ एक तर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया असं पण तुम्ही तिथे टाईप करू शकता. आणि ते टाईप केल्यावर किंवा हे जे तुम्हाला इथे www.ndl.iitkgp.ac.in हे जे तुम्हाला दिसून राहिलं हे पण तुम्ही तिथे टाकलं तर सरळ तुम्ही तिथे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियामध्ये ते ओपन होते. किंवा जर तुम्हाला हे नसेल लक्षात राहत तरी पण तुम्ही तिथे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया असं पण तुम्ही टाईप केलं तरी सुद्धा ते ओपन होते. मग हे अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे हे असं दिसेल तुम्हाला. इथे काय लिहिले आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. आणि हे जे मी ज्या वेबसाईटची गोष्ट करत होती हे इथे वरती लिहून येते.
आपल्याला काय करायचं आहे, मग तिथे याच्यावर क्लिक करायचं. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, इथे तुम्ही क्लिक केल्यावर हे असे स्क्रीन येते. आता इथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, हे ऍक्च्युली हे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचा हा होम पेज आहे. दिसते ना तुम्हाला, हे मिनिस्ट्री ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे असा याचा लोगो इथे दिसलेला आहे. इथे लिहिलेलं आहे की स्पॉन्सर्ड बाय. जसं की सरांनी तुम्हाला सांगितलं की हे प्रोजेक्ट कोणाच्या वतीने हे सगळं सुरू केले गेलेलं आहे, हे तुम्हाला सरांनी सांगितलेलंच आहे. आणि इथे जे लिहिलेलं आहे, या साईडला जो आहे की लोगो आहे पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर यांनी डेव्हलप केलेला आहे. ही इथे ही माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे इतकी छोटी गोष्ट सांगायचा अर्थ हाच आहे की तुम्ही याची माहिती पूर्ण तुम्हाला असायला पाहिजे की हे नेमकं काय आहे. म्हणून मी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सांगायचा प्रयत्न करते आहे. आणि आता आपल्याला याच्यात मेंबर जर व्हायचं आहे, हा हे जेव्हा आपण हे कळलं ना तुम्हाला, जेव्हा आपण याच्यावर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियावर आपण क्लिक केल्यावर हा एक पेज आला. आणि ह्या पेजवर इथे तुम्ही बघा, हा इथे लिहिलेला आहे लॉग इन. ह्या लॉग इनवर जाऊन तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यावर हा एक असं तुम्हाला हा एक प्रकारचा असा हे असं स्क्रीन तुम्हाला दिसेल. आता इथे काय करायचं आहे, आता इथे बघा तुम्ही, इथे जे आहे इथे हे रजिस्टर लिहिलेलं आहे. रजिस्टर लिहिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे बाकीचं वरचं तुम्हाला सोडून द्यायचं आहे सरळ सरळ, कारण की तुम्ही रजिस्टर्ड नाही आहात. म्हणून तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे. इथे आपण क्लिक केलं. इथे क्लिक केल्यावर हे अशा प्रकारे एक रजिस्ट्रेशनचा हा जो फॉर्म आहे हा इथे दिसतो. आता इथे लिहिलेलं आहे की फुल नेम. इथे तुम्ही तुमचं नाव लिहा काय आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं लास्ट नेम आहे तिथे आपलं लिहायचं. आणि तुमचं ईमेल ॲड्रेस टाकायचा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ईमेल आय डी असणं आवश्यक आहे. आपलं ईमेल इथे ईमेल आय डी इथे टाकायचं. पासवर्ड टाकायचा. पासवर्ड तुम्ही आपल्या मनाने टाकू शकता. आणि मग तो तिथे सांगतोच की हा पासवर्ड बरोबर आहे किंवा नाही. आणि नसेल तर तो परत सांगतो तुम्हाला की स्ट्रॉंग पासवर्ड घ्या म्हणून. तर तुम्ही आपल्या जे तुम्हाला सोयीस्कर असेल तसा तो पासवर्ड तिथे टाकायचा. पुन्हा त्याला कन्फर्म करायचं की हे बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर इथे खाली जे दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ, इथे सुद्धा आपलं डेट ऑफ बर्थ टाकायचं. जेंडर काय आहे तुमचं, हे ऍक्च्युली हा वाला जो फॉर्म आहे तो फिलअप आहे, पण हा पूर्ण ब्लँक राहील, ते तुम्हाला भरत यायचं आहे. इथे जेंडर तुमचं टाकायचं आहे की तुम्ही आपलं जेंडर टाकल्यावर तुमचं स्टेट टाकायचं आहे, सिटी टाकायची आहे. आणि आता इथे जर समजा आपण इथे क्लिक केलं एज्युकेशनल रोलमध्ये, तर मग इथे येते की तुम्ही कोणते स्टुडंट आहात, तुम्हाला स्कूलचे आहात की UGPG आहात की काय. इथे 5-6 असे ऑप्शन येत असतात. पण तिथे आपण UGPG तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही लाईफ लॉंग पार्टिसिपेट असं सुद्धा एक शेवटी एक येत असते लर्नर म्हणून, तर ते पण तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालते. तुम्ही तुमच्या सोयीने टाका जे पाहिजे. आणि आता इथे एक आलं लँग्वेजचं ऑप्शन. ह्या लँग्वेजमध्ये तुम्ही जेव्हा याच्यावर क्लिक कराल तर इथे इंग्लिश, हिंदी, मराठी जे पण, तर तुम्हाला जी भाषा तुमच्यासाठी सोयीस्कर असेल त्या भाषेवर आपण क्लिक करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इथे आहे इन्स्टिट्यूट नेम. तर इथे तुम्ही आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं. म्हणजे चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स गोंडपिपरी हे टाकल्यावर त्याच्यानंतर इथे हा एक कॅप्चा येतो. आणि हे आपण इथे लिहायचं ते. आणि इथे खाली एक टर्म अँड कंडिशन्स असतो, तिथे एक तुम्ही राईट केलं की त्याच्यानंतर इथे साइन अप वर तुम्ही क्लिक करायचं. हे इतकं केलं की म्हणजे हा तुमचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो भरला गेला. त्याच्यानंतर हे जेव्हा तुम्ही साइन अप कराल, त्याच्यावर क्लिक कराल, तेव्हा एक अशा प्रकारचं एक विंडो ओपन होईल. म्हणजे इथे लिहून येईल की सक्सेस, म्हणजे तुमची जी ईमेल ID सक्सेसफुली रजिस्टर्ड. आणि हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी हे काय होणार आहे, हे जेव्हा असा विंडो ओपन होईल म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे ते बरोबर आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल, जी तुमची तुमची जी ईमेल ID आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. आपली जीमेल ID ओपन करायची आणि तिथे गेल्यावर तुमच्या ID वर, तुमच्या मेल ID वर तुम्हाला हे अशा प्रकारचं हे दिसेल तुम्हाला. तर इथे जे म्हणजे हे काय NDLI युजर व्हेरिफिकेशन, म्हणजे तो व्हेरीफाय करतो आहे की तुम्ही आता NDLI युजर होणार म्हणून. आता इथे लिहिलेलं आहे क्लिक हिअर.
तुम्ही इथे क्लिक करायचं. हे क्लिक केल्यावर हे एक प्रकारचा हा असा मेसेज आहे की अकाउंट व्हेरिफिकेशन, आणि इथे येते की थँक्यू व्हेरीफाईंग युअर अकाउंट, प्लीज यूज युअर रजिस्टर्ड ईमेल आय डी टू लॉग इन. ठीक आहे, आणि प्रोसीड टू लॉग इन. आपण मग इथे क्लिक करायचं प्रोसीड टू लॉग इनवर. मग पुन्हा हे तुम्हाला हे असं ही वाली स्क्रीन येते, आणि मग परत आपण ह्या लॉग इनवर परत क्लिक करायचं. या लॉग इनवर क्लिक केलं की त्याच्यानंतर परत ही वाली अशी स्क्रीन येईल. इथे मग जे तुमचं ईमेल आय डी होतं ते आपण इथे टाकायचं, आणि त्याच्यानंतर जे पासवर्ड तुम्ही दिलेलं होतं ते पासवर्ड तिथे टाकायचं. आणि हा जो इथे एक नंबर येतो सगळ्यांना, ते प्रत्येक वेळेस सगळ्यांना वेगवेगळं येणार, आणि हे जे आहे ते इथे आपण लिहायचं, आणि मग इथे आपण लॉग इन व्हायचं. मग इथे तुम्ही जेव्हा लॉग इन वर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुमचं नाव इथे येईल. इथे तुमचं नाव आलं याचा अर्थ हा झाला की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कळलं तुम्हाला? असं आता वाटत असेल की केवढी मोठी प्रोसेस आहे, बापरे याच्यात काय काय करावं लागते, पण अजिबात तसं काहीच नाही आहे. अगदी सोपं आहे. तुम्ही जेव्हा करायला बसाल तेव्हा तुम्हाला हे सोपं वाटेल, आणि जर नाही समजलं तर आम्ही आहोच, आम्हाला विचारायचं, आम्ही तुम्हाला बरोबर गाईड करू, आम्ही सांगू तुम्हाला. तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा कधी परत जेव्हा जेव्हा तुम्ही हे ओपन करत जाल तेव्हा तुम्हाला इथून लॉग इन व्हायचं आहे. आपला पासवर्ड आपण विसरायचं नाही, आपला पासवर्ड आपण कुठेतरी लिहून ठेवायचा, आणि तिथे लॉग इन इथूनच आपण लॉग इन करायचं, आणि इथूनच आपण लॉग आउट होऊ शकतो. अशा प्रकारे हे जे आहे तुमचं हे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्ही आता याचे मेंबर झालेले आहात. आता तुम्ही इथे हा जो याचा हा होम पेज आहे, आता मी तुम्हाला सांगते की इथे जे कंटेंट्स जे काही आहे, तुमचं स्टडी मटेरियल आहे, तुम्हाला जे काही बघायचं आहे, तर ते आपण आता ऍक्सेस कसं करायचं, तर त्याच्याविषयी मी थोडीशी माहिती देईल तुम्हाला, कारण की हे खूप मोठं आहे. आपण म्हणजे हा एक प्रकारचा खजानाच आहे एज्युकेशनल मटेरियलचा. आणि हा काय आहे, पुन्हा तुम्हाला सांगते की हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. दुसरी गोष्ट, हे तुम्हाला कधीही कोणत्याही वेळेवर तुम्ही आपलं हे लॉग इन केलं की तुम्हाला हे सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपल्याला जसं आपण विचार करतो की काय नुसतं हे टेक्स्ट स्वरूपातच आहे, तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्वरूपात बघा, तुम्ही ऑडिओ स्वरूपात बघा. इथे खूप सारे ऑप्शन आहे, त्या पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे तशा तुम्ही इथे ऍक्सेस करू शकता. तर या होम पेज मध्ये इथे तुम्ही बघा, इथे डायरेक्ट इथे एक सर्च लिहिलेला आहे ना, इथे सर्च आहे. आणि हा तुम्हाला एक सांगायचं आहे की हे इथे हे लँग्वेजचं जे ऑप्शन दिलेलं आहे ना, ह्या लँग्वेजवर तुम्ही क्लिक कराल तर इथे पूर्ण ते लँग्वेजेस येऊन जातात, जी लँग्वेज तुम्हाला यूज करायची आहे. जर तुम्हाला असं वाटतं की मला सगळं मराठीमध्येच पाहिजे, मला हिंदीमध्येच पाहिजे, तर तुम्ही इथे क्लिक करून घ्यायचं, तर ते त्याच्यात कन्वर्ट होऊन जाईल, ते हिंदीमध्ये येईल, मराठीमध्ये तुम्हाला हे सगळं दिसू लागेल. आता हे जे आहे, जर समजा एखादा जसं तुम्ही एका टॉपिक घेतला, कोणताही घेतला, आता जसं तुम्हाला असं वाटत आहे की तुम्हाला असं वाटतं की इकॉनॉमी ऑफ इंडिया असं याच्यावर तुम्हाला समजा काही मटेरियल पाहिजे आहे, तर तुम्ही काय कराल, सरळ सरळ इथे काय टाकाल, इकॉनॉमी ऑफ इंडिया असं जर तुम्ही टाकलं आणि इथे तुम्ही सर्च केलं, इथे सर्च केलं तर इथे भरपूर काही तुम्हाला मटेरियल इथे जे आहे ते उपलब्ध होऊन जाते. म्हणजे इतकं काही तुम्हाला पाहायला मिळेल की आता त्याला याच्यात कसं असते की तुम्हाला माहिती समोर आल्यावर म्हणजे इकॉनॉमी ऑफ इंडियावर माहिती इतकी सारी तुम्हाला येऊन जाईल की आता ते तुम्हाला प्रत्येक वेळेस फिल्टर तुम्ही करायचं की तुम्हाला कसं पाहिजे. इकॉनॉमी ऑफ इंडियामध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे, त्याच्यातलं तुम्हाला पर्टिक्युलर काय पाहिजे, ते सगळे ऑप्शन तिथे येत असतात. मग तुम्हाला ते व्हिडिओ स्वरूपात ऐकायचं आहे का, पाहायचं आहे का, तुम्हाला ऐकायचं आहे का, की तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे, ते सगळं आपण असं फिल्टर करत गेलं तर ते बरोबर तुम्ही तुमच्या माहितीवर पोहोचता, है ना. आणि एक इथे बघा तुम्ही, हे एक पद्धत झाली, तुम्ही डायरेक्ट इथूनही जाऊन तुम्ही करू शकता. दुसरं इथे हा जो ब्राउजचा तुम्हाला दिसून राहिला ऑप्शन, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. इथे जाऊन तुम्ही काय करणार, ते तुम्हाला सांगितलं की हे लँग्वेज इथे या प्रकारची आहे, याच्यातून तुम्ही आपल्या लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता ब्राउजवर जर तुम्ही क्लिक कराल तर पहा, आता इथे कसं ऑप्शन दिलेलं आहे, बाय टाईप.
बाय सब्जेक्ट, बाय सोर्स, लर्निंग रिसोर्सेस. बाय टाईप म्हणजे काय? बाय टाईपवर जेव्हा तुम्ही क्लिक करायला जाल तर बाय टाईपमध्ये तो मग तुम्हाला विचारेल की म्हणजे तुम्हाला कोणतं पाहिजे, ऑडिओ पाहिजे, व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला PDF मध्ये पाहिजे, कसं पाहिजे, तर त्या टाईपमध्ये ते प्रकारचे येते. दुसरं जर तुम्ही बघायला गेलं बाय सब्जेक्ट, आता जर समजा तुम्हाला सायन्सवाले आहात तर तुम्हाला सायन्समध्येच इंटरेस्ट राहणार, तर सायन्समध्ये तुम्हाला बॉटनीचं काय पाहायचं आहे, जिओलॉजीचं समजा काही बघायचं आहे, तर तुम्ही आपला सब्जेक्ट तिथे टाकायचा. तुम्ही सब्जेक्ट टाकल्यावर पुन्हा ते फिल्टर होते. किंवा झुलॉजीमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे ना, तुम्हाला मॉर्फॉलॉजी, कोणाची अॅनाटॉमी, हे ते जे काही तुम्हाला जसं वाटते की हेच वाला मला मटेरियल पाहिजे, तर अशा प्रकारे त्याला आपण फिल्टर करत जातो. बाय सोर्स, बाय सोर्स म्हणजे काय? जर आपल्याला असं वाटते की नाही सोर्स म्हणजे जर समजा मला NCERTचेच पुस्तकातलं पाहिजे आहे किंवा मला एखाद्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरचं नाव जे तुम्हाला माहित आहे, मला त्याचंच लेक्चर बघायचं आहे, तर तुम्ही त्या सोर्सचं नाव तिथे जर टाकलं तर मग तिथे जी माहिती अवेलेबल असेल ना तर ती तुम्हाला तिथे दिसू लागेल. मग तुम्ही तिथून जाऊन सुद्धा ती माहिती तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे हे ब्राउज मधून पण आपण माहिती फिल्टर करता करता आपण आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळते. आता याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. आता हे इथे पहा, एक स्कूलचं ऑप्शन दिलेलं आहे. स्कूलच्या ऑप्शनवर जर समजा तुम्ही ते क्लिक कराल ना तर इथे स्कूलमध्ये म्हणजे जसं NCERTचे पुस्तकं आहे, CBSEचे आहे, अजून जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहे आणि अदर स्टेटचे पण जे पुस्तकं आहेत ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. फक्त पुस्तक म्हणूनच नाही तर त्यांचं व्हिडिओ, ऑडिओ हे सगळंच तिथे उपलब्ध आहे. जसं आपण म्हणतो ना की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची बा, शाळेच्या पुस्तकापासून आपल्याला तयारी करावं लागते, तेच वाचावं लागते, तर तुम्ही जर समजा ह्या स्कूलच्या ऑप्शनमध्ये गेलात, तिथे तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला तिथे पूर्ण शाळेची जी पहिले वर्गापासून तर पूर्ण 10वी वर्गातले पुस्तकं जे आहे ते तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे वाचू शकता. तुम्ही ॲनिमेशन मध्ये पण तिथे उपलब्ध आहे, व्हिडिओ स्वरूपात पण आहे, ऑडिओ स्वरूपात पण, तुम्हाला जसं पाहिजे तसं इथे अवेलेबल आहे. हा स्कूलचा पार्ट झाला. तर याचा अर्थ हा झाला की हे फक्त कॉलेज स्टुडंटसाठीच नाही तर हे जे शाळेचे पोरं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया युजफुल आहे. आता इथे हे दुसरं दिलेलं आहे CBSE एक्झामिनेशन प्रिपरेटरी, म्हणजे ऍक्च्युली हे 10वी आणि 11वी आणि 12वीच्या मुलांसाठी आहे. तर इथे जसं कोणी JEEची तयारी करून राहिलं आहे, कोणी नीटची तयारी करून राहिलं आहे, म्हणजे जे एक्झाम होतात त्याची तयारी करण्यासाठी सुद्धा इथे पूर्ण स्टडी मटेरियल इथे दिले गेलेलं आहे. म्हणजे जसं MCQ आहे तिथे, क्वेश्चन पेपर तिथे टाकले गेलेले आहे. तर जेव्हा तुम्ही हे सर्च कराल ना तेव्हा तुम्हाला माहित होईल की इथे याच्या आतमध्ये काय काय आहे आणि मग तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, हे सगळं तर इथेच होतं आणि आम्ही कुठे कुठे जाऊन याला शोधत होतो असं तुम्हाला वाटेल. आणि आता इथे इंजिनिअरिंग मध्ये पण इंजिनिअरिंगचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे सगळं युजफुल आहे. सायन्स, आता जे सायन्सचे मुलं आहे, सायन्सच्या मुलांनी आपल्या सायन्सवर क्लिक करायचं, तिथे सायन्सचे जितके पण सब्जेक्ट आहे ते इथे टाकले गेले आहे, इथे उपलब्ध आहे. आणि तिथे सुद्धा त्यांचे विषयाशी संबंधित जितकं पण स्टडी मटेरियल आहे ते तिथे अवेलेबल आहे. म्हणजे ह्युमॅनिटी म्हणजे याच्यात सोशल सायन्सशी संबंधित जितके पण आहे ते सगळे सब्जेक्ट इथे आहे. इथे सुद्धा त्यांच्या विषयाशी संबंधित पूर्ण स्टडी मटेरियल इथे टाकले गेलेलं आहे. लिटरेचरशी संबंधित आहे, लॉ अँड मॅनेजमेंटशी संबंधित आहे. इथे हे सगळं स्टडी मटेरियल टाकले गेलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे फक्त इंग्लिशमध्येच नाही तर तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये इथे मटेरियल उपलब्ध आहे. आता जसं आता मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे हा जो आहे एक पार्ट जो मी हा घेतलेला आहे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी हे एक स्क्रीन घेतलेली आहे. म्हणजे हे ब्राउजमध्ये जेव्हा आपण गेलो आणि बाय सब्जेक्टवर जेव्हा आपण क्लिक केलं तर मग हा एक अशा प्रकारे हे एक स्क्रीन येते आणि याच्यात इथे लिहिलेलं आहे की फर्स्ट लेवल सब्जेक्ट म्हणजे जर समजा तुम्हाला इकॉनॉमिक्सशी संबंधित काही पाहिजे तर तुम्ही ते इकॉनॉमिक्स टाकायचं, तर इथे येईल सब्जेक्ट लेवल सिलेक्शन. म्हणजे तुम्ही काय केलं, फर्स्ट लेवलवर गेले तर इकॉनॉमिक्सशी संबंधित जितके पण आहे वेगवेगळ्या ऑथरचे पुस्तकं म्हणा, जे पण काही आहे ते सगळं इथे दिसते. म्हणजे हे अशा प्रकारे, आता हे बघा इथे तुम्ही ज्या सब्जेक्ट टाकाल ना त्या सब्जेक्टशी संबंधित इथे पूर्ण मटेरियल इथे तुम्हाला दिसू लागेल. हे अशा प्रकारचं ना हे असं दिसत असते. म्हणजे हे काय आहे,
म्हणजे त्या जो विषय आता मी इथे इकॉनॉमिक्स टाकलं होतं, तर त्याच्याशी संबंधित हे इथे आलेले आहे. नाही सॉरी, हे सायन्स, सोशल सायन्स हे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे. आणि हे जे थर्ड लेवलवर तुम्ही गेले, तर थर्ड लेवलवर जाणं म्हणजे अतिशय तुम्ही तुमच्या पॉईंटवर पोहोचलेले आहात, जे तुम्हाला पाहिजे त्याच्यावर. आता मेन म्हणजे आता इथे तुम्ही बघा, रिफाईन्ड ब्राउझर रिझल्ट. आता इथे पहिलं दिलेलं आहे ऍक्सेस रिस्ट्रिक्शन. म्हणजे याचा अर्थ हा आहे की सगळेच पीडीएफला किंवा व्हिडिओला तुम्ही ओपन करू शकत नाही. ते पूर्ण सगळेच ओपन होतील असं जरुरी नाहीये, काही काही नाही पण होणार आहे, त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागते. तर आता इथे वेगवेगळे सिम्बॉल दिलेले असतात. आता जसा हा वाला जो सिम्बॉल आहे, याचा अर्थ हा आहे की तुम्ही याला पाहू शकता. कळलं? तर इथे हे वेगवेगळे, इथे नाही तुम्हाला करता येणार, इथे तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. अशा प्रकारचं इथे दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही सर्च करायला जाल, तेव्हा तुम्हाला कळेल की हे सगळं नेमकं काय आहे. आता दुसरी गोष्ट, आता इथे ऑथर आहे. जर समजा तुम्ही एखादा टॉपिक पाहायला चालले आहे किंवा एखादं पुस्तक तुम्ही शोधायला चालले आणि तुम्हाला जर समजा त्या ऑथरचं नाव माहीत आहे, तर तुम्ही इथे तुम्ही क्लिक केलं की त्याच्यानंतर त्या ऑथरचं नाव टाकायचं. त्या ऑथरचं नाव टाकल्यावर जर समजा त्या ऑथरची पुस्तक तिथे अवेलेबल असेल, तर हे तुम्हाला इथे पूर्ण ते दिसून जाईल. त्याच्यानंतर आता इथे एक आहे एज्युकेशनल डिग्री. आता जसं कोणाला शाळेसाठी पाहिजे आहे, कोणाला UG साठी पाहिजे, PG साठी पाहिजे, तर इथे आपण आपली एज्युकेशनल डिग्री टाकायची. म्हणजे इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा ते आपोआपच येऊन जाईल. तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे, अजून काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर इथे डिफिकल्टी लेवल, म्हणजे तुम्हाला इझी मध्ये पाहिजे की कसं पाहिजे. इथे आपण डिफिकल्टी लेवल वर गेलो आणि तिथे आपण फक्त क्लिक केलं तर तिथे सगळं ते येते की तुम्हाला इझी पाहिजे, कसं पाहिजे, त्याच्यावर आपण करून घ्यायचं. आणि आता फाईल फॉर्मॅट. आता फाईल फॉर्मॅट म्हणजे काय, की बा तुम्हाला कशात पाहायचं आहे, तुम्हाला PDF मध्ये बघायचं आहे, की तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाहिजे, की तुम्हाला ऑडिओ स्वरूपात पाहिजे आहे, तर ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं. तर मग ते सिलेक्ट केलं तर काय होणार आहे की नुसतं जर समजा आपण व्हिडिओ स्वरूपात बघत आहोत, आपल्याला नुसते त्याचे व्हिडिओज येतील, PDF नाही दिसणार तुम्हाला, ऑडिओ नाही दिसणार. आपण म्हणजे याला म्हणतात फिल्टर करणे. फिल्टर करत करत आपण आपल्या पॉइंटवर पोहोचत असतो. लँग्वेजमध्ये यायचं, लँग्वेजमध्ये आपल्याला जर समजा मराठीतच पाहायचं आहे, आपण तिथे लँग्वेज मराठीच टाकायची. तर इथे फक्त मराठीमध्ये मग जितकं अवेलेबल असेल, म्हणजे तुम्हाला जो मटेरियल पाहिजे होता तो तुम्हाला जेवढं मराठीमध्ये होतं ते तुम्हाला तिथे दिसेल. तर अशा प्रकारे याच्यात जे आहे भरपूर सारे ऑप्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे आम्ही सांगतो, आता मी जे तुम्हाला सांगते तर तुम्हाला असं वाटायचं की किती क्लिष्ट आहे हे, पण तसं अजिबात पण नाही आहे. तुम्हाला फक्त याच्यात एकदा मेंबर व्हायची गरज आहे. तुम्ही एकदा याच्यात मेंबर झाले की रोज काही नाही, आपण फक्त लॉग इन करत जायचं आणि कुठे पण आपण जाऊन फक्त क्लिक करत जायचं. तुम्ही क्लिक करत गेले की तुम्हाला आपोआपच समजत जाईल की हे सगळं काय आहे. आता बघा, हे ऑथरमध्ये मी येऊन इथे मी काय टाकलं होतं, यांचं गोखलेंचं हे टाकलं होतं मी. तर हे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती इथे आलेली आहे ना. तर तुम्हाला जे पाहिजे आपण ते तिथे टाकायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे हे तुम्हाला जे पाहिजे माहिती, ती माहिती तुम्ही इथून मिळवू शकता. आहे अजून याच्यात भरपूर काही सांगण्यासारखं आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, असं नुसतं तोंडी सांगून होणार नाहीये. तुम्ही स्वतः याला सर्च करून बघा. तुम्ही जेव्हा स्वतः सर्च कराल तर तुम्हाला एक खूप असं मॅजिकल पण तुम्हाला वाटेल की बापरे, इथे तर किती सारं काय काय आहे म्हणून. आणि तुम्हाला खूप आनंद सुद्धा होईल की अरे, मला जे पाहिजे होतं ते सगळं ते इथे आहे. तर दुसरी गोष्ट ही आहे की हे कसं आहे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे आपल्याला जर एखादी वस्तू आपल्याला फ्रीमध्ये पाहिजे तर आपण त्याच्यासाठी मेहनत करायची. आणि तुम्ही याचा पूर्ण उपयोग घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हे जे सेशन होतं, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केलेला आहे की तुमच्यापर्यंत याची माहिती आम्ही तुम्हाला द्यावी. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही याच्यात मेंबर व्हा. आणि तुम्हाला जर नसेल येत, तुम्हाला नसेल जमत, तर आमच्याकडे या. मी सांगेल तुम्हाला की कसं अजून तुम्हाला कसं करायचं. तसं तर तुम्हाला माहीतच झालेलं आहे की काय करायचं आहे म्हणून. आणि रजिस्टर्ड झाल्यावर सगळ्यांनी जे स्क्रीनशॉट आहे ते आमच्या ग्रुपवर सुद्धा टाकायचं की मी रजिस्टर्ड झालेलो आहो म्हणून. आणि आता हे जे वन डे वर्कशॉप होता जे आम्ही आज ऑर्गनाईज केला, त्याच्यासाठी मी अविनाश सरांचे खूप खूप आभार मानते. आणि तसेच चंदेल मॅडम यांनी सुद्धा मला खूप कॉपरेट केलं,
त्यांचे सुद्धा मी चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्सच्या लायब्ररी डिपार्टमेंटतर्फे त्यांचे